कार्यकर्ता तुमच्या पक्षाचा असला तरी आमच्या मराठ्याचा आहे, तुमचा शिवसेनेचा असला तरी मराठ्याचा आहे, राष्ट्रवादीचा असला तरी मराठ्याचा आहे, काँग्रेसचा असला तरी मराठ्याचा आणि बेसरामाचा असला तरी मराठ्याचाच आहे. आमचे लोक असले वागणूक देते का तुम्हाला तिकडे आल्यावर? तुम्ही आम्हाला मुंबईत अशी वागणूक जर दिली ना मुख्यमंत्री साहेब, इथून गेल्यावर मराठ्याच्या पोराच्या डोक्यात हे राहणारे, मुंबईत गेल्यावर हाल केलते तुमच्या सुद्धा, तुमच्या नेत्याच्या मनात, तुमच्या कार्यकर्त्याच्या मनात सभा होत्या असंच होणार आहे. मग तिकडे बी तुमच्या तिकडे आलं मग तुम्ही त्रास देणार तर लोक आमच्या तिकडे आल्यावर तुम्हाला त्रास देणार, बदला होणार. कशाला आपल्याला लफड्यात पडायचं? लेकरं लांबून आले, थेंबर पाणी द्यावा, त्यांना एखाद्यावर चटणी भाकर द्यावा. का मुंबईत आले म्हणून कदरून जावा म्हणून हाट्याला पण ठुले जाऊन याला काय धंदा राव? तुम्ही बघून आले का? छत्र्या नाहीत, म्हणजे याचं कारण असं आहे, हे बघा, जैन मताला तुम्हाला किंमत द्यावा लागेल. राजकारण्याला ऐकून तुम्हाला जैन मताचं मत काय, एक मताने लोक काय सांगतात याला सुद्धा किंमत द्यावा लागणार. तुम्ही आम्हाला देऊन सांगणार, गोड गोड बोलणार, तसं काही नाही. मी मोकळा नाही ते ऐकायला. लोकांचं सुद्धा खरं आहे ना, तुमचं खरं आहे, नुसतं एकट्याचं लोकांचं खरं नाही. ही कोणची पद्धत आहे? तुमचा रस्ता मोकळा केला आम्ही, बातम्या फिरवल्या सरकारने, मुंबईच मोकळी करा म्हणलं मी, म्हणजे लोकात आमचा गैरसमज पसरला पाहिजे. ते काय चावत आहेत का रस्त्याने चालताना? मराठीचे पोरं मुंबईत समजा बघते फिरते, कुणा दिली का मराठ्याच्या पोरांना? कुणा दिली? कोणत्या पॉइंटला गेला असं देव